सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या बीड प्रकरणासारखं निर्माण झालेले आहे. पण या सर्व विषयामध्ये आका कोण, आकाचा आका कोण, अशा प्रकारची आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुरुवातीपासून जर बघितल्यानंतर 2005 मध्ये पोटनिवडणुकीमध्ये रमेश गोयेकर बेपत्ता झाला आणि माझ्या पोटनिवडणुकीच्या आधी जी किल्ल्याकडे कोणाची बॉडी तरंगत होती त्याचा अजून थांबपत्ता लागला नाही. हेच मंत्री होते, यांचेच वडील मंत्री होते, पण त्यांनी कधी जाहीर केलं नाही कोण होता आणि काय होतं ते जाहीर करण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. त्याचबरोबर ज्या आता निलेश राणे ज्या भागाचे आमदार आहेत त्यांच्या निवडणुकीत त्यांचेच असलेले काका अंकुश राणे यांची हत्या झाली. त्यावेळी संजय राऊत आणि वैभव नाईक हे आरोपी आहेत अशा प्रकारचं नारायण राणेंनी स्टेटमेंट केलेली आमच्याकडे आहे. ती स्टेटमेंट झाल्यानंतर ती जी तपास केल्यानंतर पोलीस तपास अगदी त्यांच्या याच्या आरोपीपर्यंत गेल्यानंतर जे राज्यातली पहिली केस असेल की पोलिसांकडून 8 तासात सीआयडीकडे केस वर्ग केली आणि सीआयडीने केस तपास केल्यानंतर त्याही गुन्ह्याचा तपास लागला नाही. त्यावेळी पालकमंत्री नारायण राणेच होते. त्याचबरोबर ज्या SM हायस्कूलचे शिपाई मंचेकर यांची हत्या झाली त्यावेळी पण पत्ता लागला नाही कोणी हत्या केली, काय केली, कशी केली. पण त्यावेळी पण त्यांचे वडीलच पालकमंत्री मंत्री होते. त्याचबरोबर बाळाभाऊंचा मृत्यू झाला त्यावेळी ह्याच राणेंनी मोबाईलच्या स्फोटनी मृत्यू झाला अशा प्रकारची स्टेटमेंट केली, वृत्तपत्रांना आणि दूरचित्रवाण्यांना दिली. पण तो खरोखर मोबाईलच्या स्फोटनी मृत झाला की याचा कुठेही पोलीस रिपोर्ट, पोलीस अहवाल किंवा कुठे काय छापून आलेलं दिसत नाही. शिरसाट हे कधी शिवसेनेमध्ये होते ते निलेश राणेंनी जाहीर करून दाखवावं. कोणतरी येऊन कोणतरी वैभव नाईकांबरोबर उभे आहेत म्हणून वैभव नाईकांचा संबंध जोडण्यापेक्षा असे राणेंबरोबर किती लोक जवळ आहेत आणि किती लोक हे आहेत. तर ही मालिका राणे कुटुंबीय सत्तेवर आल्यानंतर चालू होते. खऱ्या अर्थाने राणे कुटुंबियांचा आता वडील झाल्यानंतर मुलगा आला. आता मुलगा आल्यानंतर सिद्धेश शिरसाट हे अनेक वर्षापासून दारू धंदा करतायत. त्यांची पत्नी ज्या असलेल्या लोकांबरोबर जाऊन त्यांनी सिद्धेश घोटाळे पण शिंदे गटात जाऊन निलेश राणे शिंदे गटात जाण्यापूर्वी ते तालुका अध्यक्ष आहेत पत्नी त्याची. आणि ही पत्नी तालुका अध्यक्ष असून सिद्धेश शिरसाट हे त्यांच्या असलेल्या सर्व ज्या असलेले कार्यक्रम बॅनर लावणे, वाढदिवस साजरा करणे हे कोण करत होतं हे कुडाळच्या जनतेला माहिती आहे आणि कुडाळच्या सर्व लोकांना माहिती आहे. त्यामुळे सिद्धेश हे जे आज अटक झालेले आहेत त्यांचे असलेले धंदे काय होते, एवढे धंदे माहिती असताना तुमचे फोटो लावत होते कसे, त्यावेळी तुम्ही का रोखलं नाही त्यांना की माझे फोटो लावू नको, तू 2 नंबरचा धंदा करतोस, हे दाखवण्यासाठी असलं तरी खऱ्या अर्थाने आज या पुण्यापर्यंत पोलीस पोचलेले आहेत. ज्या असलेल्या DPTCमध्ये तो पोलिसांचं लक्ष त्याच्यावर दुर्लक्षित करण्याकरता मग आपण ते गांजा, ड्रग ह्याबद्दल बोलून तुम्हाला 2 तास तिथे न्यूट्री स्टेशनला जाण्याची वेळ आहे पण गांजा पकडण्याची वेळ नाही, हे बोलणं म्हणजेच त्याची पाठराखण करणं असंच दिसतं आहे. त्यामुळे त्याचबरोबर आज या जिल्ह्यामध्ये जेव्हा हे सर्व घडल्यानंतर आज सावडावचा प्रकार म्हणजे कोणी भ्रष्टाचार काढला, कोणी भ्रष्टाचार उघड केला की त्याला मारहाण करणे आणि त्याच्या असलेल्या महिलेला गुप्तांगावर पण मारहाण केली तरी पोलीस गुन्हा दाखल करत नाही आहेत. म्हणजे असाच प्रकार खऱ्या अर्थाने बीडमध्ये घडला. बीडमध्ये पण त्या सरपंचांच्या हत्या झाली, मसाची सरपंचाची हत्या झाली, ती हत्या पण अशाच प्रकारचं झालं. असे सरकारची संपूर्ण राज्यात आज गुंडगिरी चालवली आहे. सरकारमधले सर्व आज माझं कोणी वाकडं करू शकणार नाही, कोणी वाकडं माझं करू शकत नाही अशा प्रकारचा त्यांचा सर्व लोकांचा समज झालेला आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीतून खऱ्या अर्थाने
ह्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि जे उन्मत्त त्या दारूवाले तुमच्याबरोबर, 2 नंबर वाळू वाहतूक करणारे तुमच्याबरोबर, आज गांजावाले तुमच्यावर आहेत की नाही माहीत नाही, पण गांजा तुमची सत्ता असून तुमचे असलेले गृहमंत्री असून काही करू शकले नाहीत आणि काय करू शकत नाहीत. गोव्याच्या लोकांना येऊन इथे नार्कोटिक्सवाल्यांना इथे येऊन गुन्हा दाखल करावा लागतो. ही खऱ्या अर्थाने तुमच्या सरकारची शोकांतिका आहे, सरकारचा नाकर्तेपणा आहे. कारण जिल्ह्यामधली आज तरुण पिढी जी वाया जाते आहे, भाषणं करता आपण वाया जाते पण प्रत्यक्ष त्याच्यावर कारवाई का होत नाही, का जात नाही, का किती वेळा प्रश्न विचारले आपण सभागृहात. पण मी माझ्या कारकिर्दीत नारायण राणे पालकमंत्री असताना जिल्ह्यामध्ये रेव पार्टी चालू होती, त्या रेव पार्टीचा पण प्रश्न मी सभागृहात उपस्थित केला होता. म्हणजे जिल्हा किती नासवण्याचा प्रयत्न ह्या असलेल्या सर्व लोकप्रतिनिधी करतायत यावरून दिसत आहे. त्यामुळे वैभव नाईकाला बदनाम करण्यापेक्षा आपल्या कुटुंबातल्या असलेल्या पालकमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री असताना जिल्ह्यात काय काय होत होतं त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या काळात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोणाच्या पक्षाच्या तालुका प्रमुखांनी सिद्धेश शिरसाट यांना आपल्या गाडीने कोल्हापूरला नेऊन लपवलं, त्याचा पण शोध पोलिसांनी घेणं गरजेचं आहे. म्हणजे पोलिसांना कळेल की याच्यामध्ये कोणत्या पक्षाचे लोक इन्व्हॉल्व आहेत आणि कोणत्या पक्षाचे लोक त्याच्यामध्ये वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि ज्यांनी नेलं तालुका प्रमुखाला, त्या तालुका प्रमुखाला कोणाकोणाचे फोन आले त्याची पण CDRच्या तपासणी करण्याची गरज आहे, तर ते उघड होणार आहे. कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल.